रायगड आणि नाशिक हे दोन जिल्हे सध्या चर्चेत आहेत, पण विकास कामामुळे नव्हे तर तिढ्यात सापडलेल्या पालकमंत्रीपदामुळे। महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमाचं निमित्त साधून आता या वादाला नवा रंग चढलेला आहे। महिला आणि बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे रायगडमध्ये तर भाजपचे नेते गिरीश महाजन नाशिकमध्ये झेंडावंदन करणार आहेत। मग प्रश्न असा निर्माण होतो, या दोघांची पालकमंत्री पदावर वर्णी लागणार का? तेच आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। राज्यात महायुतीचं सरकार सत्तेत आलं असून सरकारला 100हून अधिक दिवस झालेले आहेत, पण अद्यापही नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा काही सुटलेला नाही। पण आता हा गुंता सुटण्याची शक्यता असून तसेच काहीसे संकेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत। त्यांनी महाराष्ट्र दिनाच्या औचित्यावर या दोन्ही जिल्ह्यात पालकमंत्री म्हणून कोण झेंडा फडकवणार याचा फैसला घेतलेला आहे। राज्य सरकारकडून काढण्यात आलेल्या परिपत्रकानुसार नाशिक जिल्ह्यात गिरीश महाजन आणि रायगड जिल्ह्यात माजी पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनी झेंडा फडकवला जाणार आहे। यामुळे सध्या महायुतीत मिठाचा खडा पडलेला आहे। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते तथा मंत्री भरत गोगावले रायगडच्या पालकमंत्री पदासाठी आग्रही असताना ते अदिती तटकरे यांना देण्यात आलं होतं। तर नाशिकमध्ये दादा भुसे ऐवजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय गिरीश महाजन यांची नाशिकच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली होती। यामुळे महायुतीत जोरदार वाद झाला होता। त्यावेळी मोठा नाराजी नाट्य रंगलं होतं। तर एवढंच नाही तर हा प्रश्न दिल्ली दरबारीही गेला होता। दरम्यान आता महाराष्ट्र दिनाच्या औचित्यावर राज्य सरकारकडून ध्वजारोहणाबाबत परिपत्रक काढण्यात आलं, ज्यात कोणकोणत्या जिल्ह्यात ध्वजावंदन करणार याची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। ज्यात नाशिक आणि रायगड जिल्ह्यासाठी महाजन आणि तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। मात्र यावरून आता नाराजी नाट्य समोर आलेलं आहे। या नियुक्तीवरून शिवसेना नेते भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं, असं कसं पालकमंत्री पद दिलं जाईल? मी ही रायगडचा मावळा आहे असं म्हणत विरोध केलेला आहे। तर झेंडावंदन करण्याचा अधिकार दिला म्हणजे पालकमंत्री पद दिलं असं होत नाही, असा टोला लगावत आपण तलवार मयान केलेली नसल्याचं संकेतही गोगावले यांनी दिलेला आहे। तसेच अदिती तटकरे यांना जिल्ह्याच्या पातळीवर झेंडावंदन करण्याचा अधिकार आहे, तसंच आम्हालाही तालुक्याच्या ठिकाणी ध्वजावंदन करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे। आम्ही तो पार पाडणार आहोत। पण आता माहिती मिळते, ठीक आहे, झेंडावंदन करण्याचा अधिकार दिला म्हणजे पालकमंत्री पद दिलं असं होत नाही। अदिती तटकरे या रायगड सारख्या महत्वाच्या जिल्ह्यात पालकमंत्री बनण्याची रणनीती आखत आहेत। त्यांच्या पाठीशी अजित पवार आणि राष्ट्रवादी आहेत। तसेच रायगड जिल्हा हा तटकरे कुटुंबियांचा बालकिल्ला मानला जातो, त्यामुळे स्थानिक समीकरणानुसार त्यांची निवड ही योग्य ठरते। गिरीश महाजन हे अत्यंत अनुभवी आणि फडणवीस यांचे विश्वासू मानले जातात। त्यांनी आधी अनेकदा पालकमंत्री पद यशस्वीपणे सांभाळलेलं आहे, त्यामुळे त्यांची नेमणूक ही नाशिकच्या दृष्टीने फायदेशीर ठरू शकते। झेंडावंदन कोण करतो यावरून पुढील पालकमंत्री कोण असेल हे निश्चित होत नाही, पण ही एक दिशा नक्कीच दर्शवते। रायगडमध्ये अदिती तटकरे आणि नाशिकमध्ये गिरीश महाजन यांच्या झेंडावंदनाने सत्तेचा रोख कुठे वळतो हे याचे संकेत मिळत आहेत। पण भरत गोगावले म्हणतात, तसं तलवार अजून मयान झालेली नाही आणि मी तलवार पुढच्या काही महिन्यात नक्कीच चमकवणार आहे। की यावर तुमचं मत काय? रायगडचा पालकमंत्री कोण व्हावा? नाशिकवर कोणती जोखीम असेल? कमेंट करून नक्की कळवा। आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।